नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर चेहरा सुंदर, गोरा आणि छान असा दिसण्यासाठी पार्लरपेक्षाही खूप छान असा उपाय घरगुती आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. तर पार्लरचे केमिकल प्रोडक्ट वापरल्यापेक्षा आपण घरगुती उपाय केलेला कधीही चांगला. तुम्हाला पण कोरियन ग्लास स्किन हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण चालू करूया का व्हिडिओ. तर इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर तांदूळ असेल तो राशनचा, बासमती, इंद्रायणी कुठलाही तांदूळ चालेल, किंवा तांदूळ अवेलेबल नसेल तर तुम्ही असे पीठसुद्धा घेऊ शकता. आणि तांदळाचे पीठ जर तांदूळ असेल तर ते तांदूळ आपण मिक्सरमध्ये बारीक स्मूथ करून घ्यायचे आहे. ते पीठ रवेदार ठेवायचे नाही, जास्त स्मूथ करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या स्किनला पण ते रफ वाटणार नाही. एवढे बारीक करून घ्यायचे आहे. आपण जर हे रेग्युलर आठवड्यातून 2 वेळा जरी यूज केले तर आपल्याला छानपैकी असा रिझल्ट येतो. आपण डेलीसुद्धा यूज करू शकतो. डेली वापरल्याने आपल्या स्किनवरची वांग, काळे डाग वगैरे सगळं निघून जाईल. डलनेस आपला सगळा निघून जाईल आणि स्किन ग्लो करायला सुरुवात होईल. तर तांदळाच्या पिठामध्ये खूप सारे घटक असतात, त्यामुळे आपण चला चालू करूया कसे करायचे आहे ते. तर इथे मी एक बाऊल घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे आहे. आणि आपण तांदळाचे पीठ आपल्याला जास्त लागेल. जर जास्त काळपट चेहरा झाला असेल तर तुम्ही जास्त पीठ घ्या आणि त्याला छान त्याच्यामध्ये आपण आता दूध ॲड करणार आहोत. तुमच्याकडे जर कच्चे दूध असेल तर कच्चे दूध ॲड करा. कच्चे दूध नसेल तर तुम्ही गरम केलेले दूधसुद्धा थंड करून ते सुद्धा आपण इथे ॲड करू शकतो. दुधामध्ये पण खूप सारे घटक असतात आणि स्किन ग्लो करायला सुरुवात करते. त्यामुळे दूध आपण जास्त प्रमाणात घ्यायचं, जेणेकरून ते पीठ खूप ॲब्झॉर्ब करते दूध. त्यानंतर आपण इथे टर्मरिक म्हणजेच हळद घेतलेली आहे. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट असते. हळदी ही खूप हेल्दी असते. चेहरा पण आपला गोरा होण्यासाठी मदत करते. त्यानंतर मी इथे घेतलेले आहे गुलाबजल. गुलाबजल तुमच्या स्किननुसार तुम्ही वापरू शकता. तर मी इथे वापरणार आहे, थोडंसं टाकायचं आहे गुलाबजल. याने चेहरा स्मूथ आणि मऊ व्हायला सुरुवात होते. जर तुमची स्किन जास्त डल झाली असेल तर तुम्ही गुलाबजल टाकू शकता. त्यामुळे पण आपला चेहरा छान असा मऊ दिसायला लुसलुसीत होतो. आणि त्यानंतर आपण इथे पूर्ण हे बॅटर मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर छान असा एकजीव करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाही. अशा प्रकारे तुम्ही त्याला एकजीव करून घ्या. आपल्याला पार्लरमध्ये सुद्धा जायची गरज नाही, एवढा छान असा उपाय आहे. तुम्ही हा उपाय जर डेली केला तर नक्की तुम्हाला रिझल्ट येईल. मी पण हा उपाय करून पाहिला तर मला खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. असे एकजीव करून घेतल्यानंतर आपण आता ते चेहऱ्यावर कसे अप्लाय करायचे आहे ते पाहणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, कुठल्या शहरातून पाहताय हे मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला नक्की विसरू नका. तर आपण ह्याला एकजीव असे केल्यानंतर ते कसे अप्लाय करायचे आहे आपण हे पाहूयात. तर मैत्रिणींनो, तुम्ही हे डेलीही मस्त करू शकता उपाय. कोणाला पण वाटते आपला चेहरा सुंदर आणि छान दिसायला हवा, तर आपण हा उपाय करायचा आहे नक्की. त्यामुळे चेहरा सुंदर आणि छान असा दिसतो. तर चला आपण चालू करूया कसा चेहऱ्यावर वापरायचे आहे ते. इथे मी पाण्याने चेहरा छान असा धुवून घेतलेला आहे. तुम्ही पण थंड पाण्याने चेहरा असा छान वॉश करा, किंवा फेसवॉश असेल तर फेसवॉशने सुद्धा वॉश करू शकता. तर मी इथे थंड पाण्यानेच वॉश केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी इथे आपण इथे अप्लाय करून घ्यायचे आहे. हळूहळू अप्लाय करायचे आहे. नेकवर पण आपल्या मानेवर सुद्धा लावायचे आहे. मानेवरचा पण काळेपणा त्याने चालला जातो. तर मी इथे हळूहळू प्रमाणात लावून घेतलेले आहे आणि त्याला छान अशी मसाज करून घ्यायची आहे. आपण इथे 10 मिनिट किंवा 15 मिनिट तसेच ठेवणार आहोत आणि त्याला छान अशी मसाज करणार आहोत.
अप्लाय केल्यानंतर त्याला सगळीकडनं मसाज करून घ्यायची आहे. आणि ते उरलेले बॅटर आपण काय करायचे आहे, उरलेले बॅटर आपण ते हातावर लावून घ्यायचे आहे, जेणेकरून ते वाया जाणार नाही. आणि आपले हात काम करून आपण बाहेर तसेच फिरतो, त्यामुळे आपले हात पण काळे पडायला सुरुवात होते. आपले हात पण ड्राय होतात आणि त्यामुळे आपली स्किन काळी दिसायला लागते. चेहऱ्यासोबतच आपले हातसुद्धा चांगले दिसणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आपण काय करायचे आहे, ते उरलेले संपूर्ण उरलेले बॅटर आहे ना, ते हातावर चोळून घ्यायचे आहे. आता इथे मी काय केलं आहे, थोडंसं सुकलेलं आहे, त्यामुळे पाणी लावून मी त्याला चोळून घेत आहे. आपण त्याला छान अशी मसाज द्यायची आहे, जेणेकरून स्किन जास्त ग्लो करायला सुरुवात होईल. मी अशी छान मसाज केल्यानंतर हाताची पण मसाज आपण करून घ्यायची आहे. आपले हात पण तर सुंदर दिसले पाहिजे ना, नुसता चेहरा सुंदर दिसून काय, मग हाताला पण अशी छान मसाज करून घेतली आहे. हातावर अप्लाय करा, हातावर पण आपल्या बेस्ट रिझल्ट यायला सुरुवात होईल. तर तुम्हाला वाटेल की रिझल्ट लगेच येईल, रिझल्ट लगेच येत नाही. तुम्हाला कंटिन्यू आठवड्यातून 2-3 वेळेस लावावं लागेल, तरच तुम्हाला रिझल्ट येईल. आणि जर तुम्हाला याच्यातला कुठला प्रोडक्ट सूट होत नसेल तर तो तुम्ही वापरू नका. मी इथे थंड पाण्याने परत चेहरा वॉश केलेला आहे आणि तो तुम्ही शेवटी रिझल्ट पाहू शकता. मला माझ्या चेहऱ्यावरचा काळपटपणा पूर्ण थोड्यात फार गेलेलाच आहे. एका वापरामध्येच आपला चेहरा लगेचच ग्लो करायला सुरुवात करत नाही, तर आपल्याला ते कंटिन्यू करावं लागेल, तरच आपला चेहरा ग्लो करायला सुरुवात होते. जर तुम्ही रेग्युलरली वापरलं तर तुम्हाला नक्की रिझल्ट यायला सुरुवात होईल आणि आपला चेहरा नक्की छान दिसायला सुरुवात होईल. शेवटी तुम्ही माझा चेहरा बघू शकता. त्यानंतर मी इथे काय केले आहे, ग्लिसरीन आणि गुलाबजल घेतले आहे. शेवटी तुम्ही मॉइश्चरायझर किंवा ग्लिसरीन किंवा गुलाबजल असे लावू शकता, जेणेकरून आपली स्किन ड्राय होणार नाही आणि हळूहळू स्मूथ व्हायला सुरुवात होईल. तर मी इथे ग्लिसरीन आणि गुलाबजल मिक्स करून घेतले आहे आणि चेहऱ्यावर हळूहळू प्रमाणात असे लावून मसाज करून घेतले आहे, जेणेकरून आपला चेहरा स्मूथ होईल आणि ड्राय दिसणार नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण आता परत एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि पाहू शकता तुम्ही माझा चेहरा पहिल्या रिझल्टमध्येच किती ग्लो करायला सुरुवात झालेला आहे. असेच जर कंटिन्यू केले तर कोरियनसारखी स्किन व्हायला सुरुवात होते. आपले तांदूळ पीठ हे खूप छान असते. चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.